यानंतरची बातमी अकोल्यातून। अकोला जिल्ह्यातील चांदणी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी जगराम आडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। 5 मे रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हा आरोपी फरार झाला होता। घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती। आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी नागरिकांसह पीडित कुटुंबियांनी केली होती। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, चांदणी पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकानं शोधमोहीम राबवत पातूर तालुक्यातील आलेगाव जंगल परिसरातून आरोपीला ताब्यात घेतलं। सकाळी आमदार रोहित पवार, आमदार नितीश देशमुख तसंच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली। दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी मोठ्या संख्येनं पथक दाखल झालं होतं। आलेगाव जंगल परिसरात मोठी कारवाई राबवण्यात आली आणि या मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात आलेली आहे। फिल्मी स्टाईलनं ही कारवाई करण्यात आली। दरम्यान माजी राज्य महिला आयोग सदस्य आशाताई मिरगे यांनी राज्यात शक्ती कायदा लागू करावा अशी मागणी केलेली आहे। नमस्कार। आता परवाची दिवशी म्हणजे 5/5/2025 रोजी चांदणी पोलीस स्टेशन हद्दीत सावरगाव येथे एक दुःखदायक घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये एक 10 वर्षाची मुलीवर एक 60 वर्षाची वयोवृद्धने बलात्कार केले होते। त्याच्यानंतर आपले पोलिसला माहिती भेटल्यानंतर तुरंत FIR दर्ज केली आणि आपले शोध सुरू केले होते। त्यावेळेस आरोपी फरार होते आणि त्याच्यानंतर आपण कमीत 105 लोकांची टीम तयार केली होते। 5 पथकची टीम तयार केली होते। 2 LCBची पथक, एक पोलीस स्टेशनकडून पथक, एक SDPO बालापूर ऑफिसकडून पथक आणि एक मुख्यालयाकडून पथक तयार केले। तसेच 5 पथक तयार करून आपले जंगलात शोध केले होते। त्याच्यामध्ये आज अंदाजे 3 वाजता आरोपी ताब्यात भेटले। त्याच्यामध्ये